पावसाळा सुरू झाला ना, की वेगवेगळ्या औषधी भाज्या उगवण्यास सुरुवात होते. तर ह्या भाज्या ज्या असतात ना, त्या चवदार तर असतातच. शिवाय याच्यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर असतात. म्हणून पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ना, नक्की आवर्जून खाल्ल्या पाहिजे. तर त्याचपैकी आज मी एक ही कुरडूची भाजी घेऊन आली आहे. आणि ही कुरडूची भाजी आहे ना, ह्याची जी पानं असतात ती गोल असतात आणि त्याचं जे खोड असतं ना, ते साधारण असं तांबूस रंगाचं खोड असतं. हे पहा, तुम्हाला जिथं दिसतच असेल. आणि त्याची जी फुलं असतात ती वांगी कलरची फुलं असतात. तर या भाजीमध्ये सोडियम, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादींना भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे जे पावसाळ्यात जे आजार होतात त्या आजारांवरनं मात करायला ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. कुठलंही इन्फेक्शन त्यामुळे होत नाही. तर आता आपण बघूया ही भाजी कशी करायची. तर मी भाजी स्वच्छ धुवून ती चिरून घेतली. नंतर एक कांदा घेतला बारीक चिरून, 4 मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या, ताजं ओलं खोबरं घेतलं आहे आणि 3 तिखट हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या. आता ही करायला तर एकदम सोपी आहे, जास्त काही नाही आणि पटकन होते. तर इथे मी आता कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये हे 1 टेबलस्पून इतकं तेल घातलं आहे. आणि आता ह्या तेल तापलं की आपण या ज्या लसूण पाकळ्या त्या ठेचून घेतल्या त्या आधी परतून घ्यायच्या. थोड्याशा लालसर झाल्या की त्याच्यामध्ये मिरची, कांदा तोही आपल्याला कोंबून घ्यायचा आहे. तर तुम्ही ना ही भाजी नक्की घेऊन या आणि करून बघा. आणि ही कफ, वात, पित्त पण नष्ट करते. शिवाय जी लघवीकडे जी जळजळ होते ती ही भाजी खाल्ल्यामुळे होत नाही. तसंच किडनीसाठीही ही भाजी खूप उत्तम आहे. नक्की तुम्ही ह्याचे खूप मी सांगेल तितके फायदे, म्हणजे ह्याचे इतके गुण आहेत ना, की सांगेन तितके कमी आहे. तर तुम्ही नक्की या भाज्या आणून करून खा पावसाळ्यात, कारण इतर वेळी आपल्याला या भाज्या मिळत नाहीत. तर आता मी ही बारीक चिरलेली कांदा वगैरे कोंबून घेतला आहे आणि थोडासा नरम झाल्यानंतर आपल्याला तो करपवायचा नाही आहे. थोडासा असा आपल्याला म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे. आणि नंतर ही भाजी आता मी त्याच्यावर परतून घेते आणि सगळी पूर्ण अशी परतल्यानंतर त्याच्यावर 5 मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे. कारण पालेभाजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही. ती लगेच होते, 5 मिनटात ती होऊन जाईल. तर आता मी ह्याच्यावर परतून घेतले आणि झाकण ठेवून देते 5 मिनटासाठी. आणि नंतर 5 मिनटाने ना आपण बघूया. बघा आता 5 मिनटं झालेली आहे आणि भाजी ही पहिली पूर्ण भरून होती ती आता आवळली गेली आहे. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. पालेभाज्यांमध्ये कसं सुरुवातीला आपल्याला भरपूर असल्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही, तर नेहमी शेवटी घालायचं. तर मी आता इथे मीठ घालून घेतलं आहे आणि ह्याच्यात बस मीठ घातलं, ते चांगलं परतून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर ते आटून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे मी ओलं खोबरं दिलं आहे ते घालणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ भिजवून ती पण घालू शकता. अशाही पद्धतीने ही भाजी करतात. तर तुम्ही करून बघा. ही भाजी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, पावसाळ्यात ज्या भाज्या मिळतात ना, ते नक्की आणून खा. त्या खूप औषधी गुणधर्म असतात. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्याकडे या भाज्या कशा पद्धतीने बनवतात त्याही कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मीही त्या पद्धतीने ही भाजी करून बघेल. आता आपण ही भाजी आपण सर्व करून घेऊया. बघा किती गरमागरम भाजी सुंदर दिसते. ही भाजी तुम्ही मस्तपैकी अशा गरमागरम गोडी डाळ आणि भातासोबत खूप छान लागते किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तर करून बघा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.